अंबरनाथ येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे राज्य सरकार विरोधात तीव्र निषेध आंदोलन। उरण येथील कुमारी यशस्वी शिंदे व बेलापूर येथे राहणारी अक्षदा म्हात्रे या दोघींचीही अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली। या दोघींच्याही मारेकरांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे व लाडक्या बहिणीला सुरक्षा हवी आहे, असे राज्य सरकारास सदर आंदोलनामध्ये ठोठावून सांगितले। राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे अंबरनाथ मोतीराम पार्क येथील मध्यवर्ती कार्यालयात राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष माननीय सदामामा पाटील, महिला शहर अध्यक्ष पूनम विनोद शेलार व माजी नगरसेवक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी शहर अध्यक्ष सदामामा पाटील, महिला शहर अध्यक्ष पूनम विनोद शेलार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष गणेश रानोजी गायकवाड, युवती अध्यक्ष गौतमी सूर्यवंशी, शहनाज शेख, अर्चना पितळे, लता इंगळे, दीपाली थोरात, शुभांगी सोनावणे, निर्मला थोरात, गीता शेलार, पुष्पा पंचाळ, ठाणे जिल्हा कामगार सेल अध्यक्ष प्रमोद बोराडे, ओबीसी सेल अध्यक्ष विनोद शेलार, राजू सूर्यवंशी, अप्पा पांढरे, भालचंद्र पाटील, सुहास कुलकर्णी, व्यंकटेश मुदलियार, संभाजी हजारे, चेतन जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला व पदाधिकारी उपस्थित होते। उरणला शिंदे कुटुंबावर जो घाला घातलेले ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे म्हात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाटाच्या मंदिरावर एक हत्या झाली। म्हणजे वरावर या हत्यांचा सूत्र चालूच आहे। मला एवढंच म्हणायचं सरकारला का तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि 1500 रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही। मी तर असं म्हणन काही 1500 पेक्षा त्यांचा जीव वाचवा हो। महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तरच चांगलं राहील ते, नाही तर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील, अत्याचार होत राहील आणि तुमचे 1500 रुपये घेऊन काय करणार आहेत। त्यापेक्षा आमचं सरकारला आव्हान आहे का महिलांना कुठेतरी त्यांना सुरक्षा द्या, त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा, तरच हे काहीतरी होईल, नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील। एवढंच या ठिकाणी सांग। उरण शिलफाटा या दोन्ही ठिकाणी ज्या अतिशय निंदनीय घटना घडलेल्या आहेत, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना घडलेल्या आहेत, त्याचा आज आम्ही निषेध करण्यासाठी सर्व महिला व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे। शिलफाटा इथली घटना ताजी असतानाच लगेचच उरण येथेही एका 22 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करून तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात येते। खरोखर हे लज्जास्पद आहे। आज राज्य शासन एकीकडे लाडकी बहीण योजना ही मोठ्या दिमागामध्ये राबवत असताना जर माझ्या ह्या महिला भगिनी जर देशात आणि राज्यात सुरक्षित नसतील तर ह्या लाडक्या बहीण ह्या योजनेचा आम्ही काय करायचं महिलांनी। त्यामुळे सर्वात महत्त्वाची अशी आमची सुरक्षा याचा प्रश्न हा ऐरणीवर आहे। महिलांच्या सुरक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे। आम्ही सर्व महिलांच्या वतीने तसेच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने एक राज्य शासनाला आम्ही मागणी मागतो की जे हे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी। यासाठी आम्ही आज हे निषेध आंदोलन येथे घेतलेलं आहे। जर लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली नाही तर या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा